निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। पुणे पोलिसांनी स्वारगेट परिसरामधून कासलेला ताब्यात घेतलं। कासले काल दिल्लीहून पुण्यामध्ये आला होता। पुणे पोलिसांशी बोलून बीड पोलिसांसमोर तो हजर होणार होता। पुणे पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्याला ताब्यात घेतलं आणि यावेळेला स्वारगेट परिसरातून जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याला अटक करतानाची ही दृश्य सीसीटीव्ही फुटेज मधली आपण बघतोय। पुण्यातली ही सगळी दृश्य आहेत। स्वारगेट परिसरातून कासलेला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतला, अटक केली, तेव्हाची ही दृश्य आहेत। सीसीटीव्ही फुटेज आपण हे पाहू शकतोय। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तो आधी दिल्लीत होता, तिथून तो पुण्यात आला आणि पुण्यात स्वारगेट परिसरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हीच ताब्यात घेतानाची दृश्य सध्या आपण पाहतोय। सीसीटीव्ही फुटेज हे आपण सध्या पाहू शकतोय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, नेमकं कुठलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे? कुठून नेमकं त्याला ताब्यात घेतलं गेलं कासलेला? बरोबर आहे, स्वारगेट परिसरातल्या एका हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की जो निलंबित पोलीस अधिकारी आहे, ज्याला बीडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। बीड पोलिसांचं एक जे पथक आहे ते पुण्यात रात्री दाखल झालेलं होतं आणि रणजित कासले जो आहे त्याच्या मागावरती हे पोलीस पथक होतं आणि रात्री अर्थात खूप उशिरा या पोलीस अधिकाऱ्याला, निलंबित पोलीस अधिकाऱ्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे, ज्यानं पोलिसांना चॅलेंज दिलं होतं की मी पुण्यात येईल तेव्हा मला अटक करून दाखवा, आणि आपण बघतोय की पोलीस त्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला घेऊन जात आहेत। ताब्यात घेऊन जातानाची सीसीटीव्ही दृश्य आपल्या हाती लागलेली आहेत। आपण बघतोय की साधारणपणे 5 ते 6 पोलीस अधिकारी आहेत जे कासलेला घेऊन जाताना आपल्याला दिसत आहेत। हॉटेलमध्ये हे सगळे पोलीस आलेले होते आणि कासलेनं जे चॅलेंज दिलेलं होतं त्या कासलेच्या चॅलेंज नंतर आणि अर्थातच जो गुन्हा दाखल झाला, जी कायदेशीर प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेनंतर त्याला जे पोलीस आहेत ते ताब्यात घेऊन गेलेले आहेत। अगदी, आणि आता त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढे नेमकी चौकशी दरम्यान काय आणखी माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर।